मंडळी नमस्कार. मी सुजाता चोर. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण सध्या कबीराचं चरित्र पाहतो. तर कबीर आईवडिलांची परवानगी घेऊन यात्रेला गेला. थोड्याच दिवसात परत आला. त्यानंतर त्याचा विवाह झाला. त्याला एक मुलगासुद्धा झाला. त्या मुलाचं नाव कमाल. कमाला अक्षरशः कमाल होता. तो सुद्धा कबीरासारखाच प्रचंड भक्ती मार्गातला. कबीराची बायकोसुद्धा देवाच्या भक्तीत रमलेली. हे सगळे विष्णू भक्त आणि म्हणजे रामनाम घेणार अशा प्रकारे. तर कमाल मोठा होत होता आणि चाललं होतं सगळं व्यवस्थित. ते एकदा तो म्हणाला की कबीरासारखंच पावलावर पाऊल म्हणतो ना आपण तसं. त्याने कबीराला विचारलं की मला यात्रेला जायचं आहे. कुठे जायचं आहे? मग काही ठरवलं नाही, पण तीर्थक्षेत्र मला बघायचे. कदाचित द्वारकेला जाऊन द्वारकाधीशाचं दर्शन घेऊन. कबीर म्हणाला ठीक आहे. कबीराने आणि त्याच्या बायकोनी परवानगी दिली त्याला. कमाल यात्रेला निघाला. आता त्यावेळी पायीच जायचं ना सगळीकडे. तो पदयात्रा आणि तो कबीराप्रमाणेच तो रचना पण करत होता, भक्तिरचना. तर तो काय करेल की निघाला की संध्याकाळ झाली की एखाद्या गावात राहायचं, कीर्तन करायचं. तिथले लोक त्याला खूप प्रेमाने हे करायचे, ऐकायचे त्याचं सगळं आणि त्याची सोय बघायचे सगळे. आणि मग दुसऱ्या दिवशी तिथेच राहायचं देवळात कुठेतरी आणि दुसऱ्या दिवशी पुढे जायचं. असं गावोगावी त्यांनी कीर्तनं करायला सुरुवात केली आणि तो द्वारकेला पोचला. द्वारकेला गेल्यानंतर त्यांनी द्वारकाधीशाचं दर्शन घेतलं आणि त्यांनी ठरवलं की इथे आता आपण थोडे दिवस द्वारकाधीशाची सेवा करायची. तो तिथे थांबला आणि तो 1-2 नाही 4 महिने तो द्वारकेला राहिला आणि तिथे त्यांनी कृष्णसेवा त्याचे रुजू केली देवाच्या ठाई. आणि मग शेवटी पुन्हा एकदा दर्शन घेतलं, निरोप घेतला आणि चित्रकूटला जायचं असं त्यांनी ठरवलं. चित्रकूटला गेला. तो चित्रकूटला काही काळ राहिला. तिथे त्याला एक सावकार भेटला. त्याचं नाव विष्णू नाव त्याचं. त्या विष्णूनी त्याला त्याचं कीर्तन खूप आवडायचं कमालाचं. आणि तो खूप प्रेमाने त्याला, तो स्वतः भक्त होता त्यामुळे त्यांनी त्याला आपल्या घरी बोलावलं. त्याचा आदर सत्कार वगैरे केला, जेवणखाण वगैरे दिलं. आणि सावकार होता तो, त्यामुळे त्याच्या घरी प्रचंड संपत्ती होती. तर तो म्हणाला की ह्यातलं काहीही तुम्हाला हवं असेल ते घ्या, खूप घ्या, सगळं घ्या. तर तो म्हणाला नाही आता मला काय उपयोग, आता बघा इतक्या लहान वयात केवढं वैराग्य, 12-13 वर्षाचा जास्तीत जास्त असेल तो म्हणाला नाही म्हणजे समुद्रात पाऊस पडण्यासारखं आहे, मला काय उपयोग नाही याचा, मला हे नाही लागत. तर तो म्हणाला नाही असं कसं म्हणे. त्याच्याकडे राहिला तो 2-3 गावात कीर्तनं पण केली. चित्रकूटला राहिला काही दिवस. आणि तर तो सावकार काही ऐकायलाच तयार नाही. त्यांनी त्याच्या पदराला, त्याच्या वस्त्राला एक महाग असा हिरा बांधून दिला आणि तो म्हणाला नाही माझा हट्टच आहे, तुम्ही हे घरी घेऊन जा. तसं काही चाले ना कमाल यात्रा करत घरी आला. आईवडिलांना सगळ्या यात्रेचा वृत्तांत सांगितला. त्यांना खूप आनंद झाला की द्वारकेला तो राहिला आणि विष्णू चित्रकूटला गेला, देवांची दर्शनं घेतली. त्याला फार आनंद झाला. आणि मग शेवटी त्यांनी सांगितलं की एका सावकाराने मला बोलवलं होतं आणि त्यांनी जबरदस्तीने हा हिरा माझ्या वस्त्रात बांधला आणि मला घेऊन जायला सांगितलं. त्याबरोबर कबीर हिस्टेरी झाल्यासारखा एकदम ओरडाआरडा करायला लागला. तो म्हणाला नाही मी बुडालो, माझं कुळ बुडालं, माझा देव बुडवला यांनी म्हणे कस्तुरी विकली आणि राख विकत घेतली, असं खूप बोलायला लागला. मूर्छा यायला लागली त्याला. सगळे घाबरले, आता काय करायचं. मग त्यांनी काय केलं की 2-3 वेळा असं झालं आणि मग त्याला कळलं की हे आपल्या वडिलांना आवडलेलं नाही आहे. तो म्हणाला मला मुळीच आवडलं नाही ही गोष्ट, तर आता काय करायचं. म्हणून त्यांनी हे केलं, बाबांना जागं केलं म्हणजे कबीराला, आणि त्याला विनंती केली. त्याला सांगितलं की मी चुकलो, मला मान्य आहे, मी हे करायला नको होतं. त्याने किती आग्रह केला तरी मी विष्णूच्या रामाच्या मोबदला म्हणून हिरा मी घ्यायला नको होता, मी चुकलो, मला खूप पश्चाताप होतो, मी जाऊन हा हिरा त्याला परत देतो. आणि त्याच पावली तो परत गेल्यानंतर त्या सावकाराकडे गेला. रस्ता माहीत होता. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्याला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. त्याला फार नवल वाटलं की अरे कमाल आहे, इतके निस्पृह कसे लोक, यांना कसला मोह नाही कसा. आणि घेतला त्यांनी तो हिरा परत, कारण त्याचं काही चाललंच नव्हतं. घरी आल्यानंतर मग चाललं होतं सगळं, कमी खुश झाला की यांनी हिरा परत दिला. मग काही दिवसांनी कबीराला भेटायला आता इथे कमाल कशी कमालची ती ह्या गोष्टीत कळेल.
तो काही संत मंडळी भेटायला आली कबीराला. कबीराला फार आनंद होईल असे कोणी आपल्या घरी आले की, कारण मग तत्त्वचर्चा चाले, भक्ती मार्गातल्या गप्पा चालत, पुराणातल्या गप्पा चालत. मग कबीरांनी त्यांचा सत्कार वगैरे केला आणि आज जाऊन बायकोला म्हणाला की मला असं वाटतं की हे आले तर आपण यांना भोजन द्यायला हवं. पण यांचं 18 विश्व दारिद्र्य. ती म्हणाली अहो मला पण वाटतं आहे, पण आणायचं कुठून, आपल्या घरी तर काहीच नाही आहे. तो म्हणाला अरे बापरे आता काय आहे, मला तर खूप इच्छा होती देण्याची. ती म्हणाली एक मार्ग आहे, कबीराचीच बायको ती तशीच असणार ना, तर काय, तर म्हणाले तुम्ही आणि कमाल तुम्ही जाऊन चोरी करून काहीतरी आणा. तुम्ही काय आणा धान्य वगैरे चोरी करून, मग मी त्यांना आपण जेवण देऊ. म्हणाला हां ही कल्पना चांगली आहे म्हणाला. मग कमाल आणि कबीर असे दोघं एक हे खंजीर टाईप असं आणि कुऱ्हाड बिराड घेऊन, कारण घर फोडायला जायचं आहे ना, दुकान फोडायला पाहिजे ना, दोघे बाहेर पडले आणि याच्या किराणा मालाच्या दुकानाच्या तिकडे गेले. त्यांनी दुकानाची खिडकी कष्टाने ती उघडली. कबीर बाहेर उभा राहिला. कमालाने खिडकीतनं आत प्रवेश केला आणि खूप पडलं होतं सामान, महागडं सामान तिथे होतं, सगळं मोठं दुकान होतं. पण त्याने आपल्याला जेवढं हवं आहे ते शोधलं त्यांनी. त्याच्यामध्ये डाळ, तांदूळ, तेल, साखर बिकर असं काय काही जे स्वयंपाकाला रोजच्या लागतं चांगलं जेवण देण्यासाठी, ते सगळं त्यांनी घेतलं. पिशव्या भरल्या, तिथल्याच पिशव्या घेतल्या, पिशव्यांमध्ये सगळं सामान भरलं. खिडकी शेवून कबीराच्या हातात ते सगळं सोपवलं. आणि शेवटच्या क्षणी आता बघा माणसं कशी भाबडी असतात. चोरी केली तोपर्यंतच तो झोपलेला आहे दुकानदार, आता उठवायची काही गरज आहे का, पण नाही. तो म्हणाला की नाही नाही असं हे त्याला न सांगता नेणं बरोबर नाही ना, म्हणून तो म्हणाला बाबा तुम्ही तिथं थांबा, मी पटकन आलोच. आणि त्या दुकानदाराला जागा केला, तिथे झोपला होता. जागा केला आणि त्याला म्हणाले अहो आम्ही चोर आहोत आणि आम्ही तुमच्या दुकानात चोरी केली आहे, आम्ही धान्य वगैरे घेऊन चाललो. त्यावर दुकानदार खडबडून लागायला म्हणा असं कोणा चोर बुवा मला सांगतोय. तो मागे धावला चपळपणाने. त्यावेळी कमाल खिडकीतनं बाहेर पडत होता. याने दुकानवाल्यांनी त्याचे पाय पकडले, दोन्ही पाय पकडले, घट्ट धरून ठेवले. त्याबरोबर कमाल जोरात ओरडला. किती काय विष्णू भक्त म्हणजे काय म्हणावं काही मला कळतच नाही. तो म्हणाला बाबा तुम्ही माझं डोकं कापा आणि ते घरी घेऊन जा, म्हणजे कोण चोर होता ते कोणाला कळणार नाही. कबीर म्हणाला हां ठीक आहे हे चांगलं आहे. आणि म्हणे अहो तुम्ही क्षणभर तो विचलित झाला एक क्षण, पण तो म्हणाला की नाही नाही मग तुम्ही जर असं नाही केलं तर संत मंडळींना जेवण कोण नाही, तुम्हाला जावं लागेल. तो म्हणतो ठीक आहे. मग तो त्याचं शिर कापतो. कबीरांनी कुऱ्हाडीने त्याचं शिर कापलं आणि ते शिर बरोबर घेतलं, सामानाच्या पिशव्या घेतला, तो घरी गेला. आणि घरी गेल्यानंतर त्यांनी बायकोला सांगितलं हे शिर ठेवू. ते म्हणे असं असं घडलं. त्यांनी सगळं सांगितलं काय झालं ते. ती पण शांत, ती म्हणे हां हे बरं केलं तुम्ही, आता आपला स्वतःचा मुलाचा खून केला आहे आपल्या नवऱ्याने. ही बाई शांतपणाने म्हणाली की नाही हे बरं केलं तुम्ही, नाही तर आपण त्याला जेवण देऊ शकलो नसतो. त्यांना तिने स्वयंपाक वगैरे केला, संत मंडळींना जेवण दिलं. दुसऱ्या दिवशीची ते झोपले बिपले जेवून. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर त्यांना निरोप दिला, आणलेलं होतं खाणंपिणं काय ते झालं. निरोप देण्यासाठी म्हणून नवरा बायको, कबीर आणि त्याची बायको संत मंडळींबरोबर आता वेशीपर्यंत जाऊया अशा हिशोबाने निघाले. तिथे गेल्यानंतर वाटेत एका ठिकाणी गर्दी दिसली आणि बिन असलेलं, डोकं नसलेलं एक धड सबंध खालचं शरीर ते सुळावर टांगलेलं. झालं होतं असं की सावकारांनी राजाकडे तक्रार केली की असं असं घडलं आणि कोण आहे मला माहिती नाही, त्याचं काही शिर नाही, बिन शिराचा असा तो सापडला. तर राजाने विचारलं दौडीपिटवली वगैरे, कोण नाही सापडत नाही. सापडणार तरी कसा म्हणा, यांच्याकडे डोकं होतं. मग राजा म्हणाले ठीक आहे आता जे धड आहे त्याला तुम्ही सुळावर द्या. तर त्याला सुळावर चढवलेलं होतं. गर्दी होती तिथे खूप आणि काही केलं नव्हतं. दुकानातलं फक्त धान्य गेलं होतं. हे सुद्धा सगळ्यांना आतापर्यंत कळलं होतं आणि लोक नवल करत होते की या माणसाने धान्यच फक्त का चोरलं एवढ्या वस्तू असून. मग ती गर्दी कसली ते बघायला म्हणून संत मंडळी पुढे गेली. त्यावेळी त्यांना कळलं. तशी तिथे पुढे गेल्याबरोबर ते जे धड होतं ना, त्यांनी दोन्ही हात जोडले आपले संतांना बघून. अरे सगळा क्षणभर मागे गेले ना लोक, एक पाऊल. मृत माणूस हात जोडतोय हे तर म्हणे काय घडलं, हे काय नवीन. संतपणा वाद झाले. त्यावेळी कबीर पुढे गेला आणि म्हणाला की हा चोर असला आहे आणि चोरी केली तरी हा विष्णू भक्त आहे आणि तुम्हाला संत मंडळींना बघून तो तुम्हाला वंदन करतो आहे. तर म्हणे तुला कसं माहीत सगळं, तुम्हाला कसं माहीत. तर म्हणे हा माझा मुलगा आहे कमाल. मग त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला की तुम्हाला भोजन द्यावं यासाठी आम्ही चोरी करायला गेलो, तिथे काय काय घडलं
ते सगळं सांगितलं. संतांना विलक्षण धक्का. अहो, आम्ही तुमच्याकडे जेवण मागितलं सुद्धा नव्हतं, तरी तुम्ही आपल्या मुलाचा खून केलात, वध केला. शिर कुठं यायचं? तर म्हणे घरी आहे. बायको धावत गेली आणि तिने ते शिर आणलं. तोपर्यंत त्याचं ते धड खाली उतरवलं सुळावरनं. संत मंडळींनी ते शिर त्या धडाला जोडलं. शिर जोडता क्षणी कमाल उठून उभा राहिला. इथे परमेश्वरी लीला दिसते तुम्हाला. संतांची एकतर सिद्धी आणि परमेश्वराची लीला. कमाल जिवंत झाला होता. या अशा श्रद्धा आणि भक्तीच्या कथा, अशा कथा शिवलीलामृतात पण आहे. मी सांगेन तुम्हाला नंतर. पण आता मी आज इथे थांबते. आणि कबीरानं हे सगळं झाल्यानंतर कबीरांना संत मंडळी भेटत गेली. आणि नंतर कबीरांना एक प्रसंग असा घडला की कबीरांना गुरु करावा असा वाटतो. झालं असं की रात्रीच्या वेळी ते फिरत होते आणि एक बाई जात्यावर दळण दळत होती. पीठ खाली पडत होतं आणि खालचा दगड स्थिर जात्याचा आणि वरचा दगड फिरत होता. कबीराने ते पाहिलं आणि तो मोठमोठ्याने रडायला लागला. सगळे लोक विचारायला लागले, काय रडतोयस, काय रडतोयस ना, काय सांगेल. तेव्हा निपट निरंजन नावाचा सत्पुरुष तिथून चालला. लोक त्याला म्हणाले, हा रडतोय बघा, का रडतोय, तुम्ही त्याला विचारा. तो पुढे गेला, का रडतोयस? तो म्हणे, अहो हे सगळे असे भरडले जात आहेत आणि बाहेर पडत आहेत. तर ते म्हणे, अच्छा म्हणून तू रडतोयस का? आता बघ, एक लक्ष घे, हे काय आहे, कुठला दगड फिरतोय? तर म्हणे वरचा दगड फिरतो आहे. खालचा दगड, वरचा दगड आणि खालचा दगड याला बांधून ठेवणारा कोण आहे? तर म्हणाला मधला खुंटा. तर म्हणे खुंट्याच्या जवळ जे दाणे आहेत ते दाणे दळले जात नाहीत, ते तसेच तिथे शेवटपर्यंत राहतात. हेच आता आपल्याला असं सांगतं की परमेश्वर भक्तीचा जो खुंटा, गुरुभक्तीचा खुंटा तुम्ही घट्ट धरून ठेवा, गुरु धरून ठेवा, तर तुम्ही भरडले जाणार नाही या विश्वाच्या चक्रात. असं तो निपट निरंजन त्याला म्हणाले. कबीराचं समाधान झालं. तो घरी आला आणि आता त्याला आस लागली ती गुरु भेटीची. आता एक गुरु भेटीची कथा मी तुम्हाला पुढच्या वेळी सांगेन. आता मी इथे थांबते. नमस्कार.